आज आपण पाहणार आहोत श्रावणी शुक्रवारचे महत्त्व, लक्ष्मी जीवती पूजा विधी, व्रतकथा आणि नियम. श्रावणी शुक्रवार म्हणजे काय? श्रावण महिना हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो. श्रावणातील प्रत्येक शुक्रवार हा देवीच्या उपासनेसाठी विशेष मानला जातो. या दिवशी विशेषतः माता लक्ष्मी, जीवती देवी आणि काही परंपरांमध्ये वरद लक्ष्मीचे पूजन केले जाते. घरातील सुख, शांती, समृद्धी, सौभाग्य आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी महिला श्रद्धेने पूजा करतात. महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये श्रावणी शुक्रवारला जीवतीची पूजा करण्याची परंपरा आहे. श्रावणी शुक्रवारचे धार्मिक महत्त्व. पहिलं म्हणजे सुख समृद्धीसाठी. माता लक्ष्मी ही धन, ऐश्वर्य आणि समृद्धीची देवी मानली जाते. तिची पूजा केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी राहते. दुसरं म्हणजे कुटुंबाच्या कल्याणासाठी. कुटुंबातील सर्व सदस्य निरोगी आणि सुखी राहावेत यासाठी देवीची प्रार्थना केली जाते. तिसरं म्हणजे मुलांच्या संरक्षणासाठी. महाराष्ट्रात जीवती देवीची पूजा विशेषतः मुलांच्या आरोग्य आणि संरक्षणासाठी केली जाते. मुलांना दीर्घायुष्य मिळावे आणि संकटांपासून संरक्षण मिळावे म्हणून केली जाते. चौथं म्हणजे सौभाग्यासाठी. विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुखासाठी देवीची पूजा करतात. कोण आहे जीवती देवी? चला पाहूया. जीवती किंवा जीवांतिका ही महाराष्ट्रातील पारंपरिक लोकश्रद्धेतील देवी आहे. अनेक घरांमध्ये श्रावणीतील शुक्रवारच्या दिवशी जीवतीची प्रतिमा भिंतीवर लावली जाते. तिच्या समोर हळदी कुंकू, अक्षता, फुले आणि नैवेद्य अर्पण केला जातो. विशेषतः अपत्यांचे आरोग्य, संरक्षण आणि दीर्घायुष्य यासाठी तिची पूजा केली जाते. ही परंपरा महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांमध्ये पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. वरद लक्ष्मी व्रत म्हणजे काय? काही प्रदेशांमध्ये श्रावणातील शुक्रवारी वरद लक्ष्मीचे व्रत केले जाते. वरद लक्ष्मी म्हणजे वर देणारी लक्ष्मी अशी धार्मिक मान्यता आहे. या व्रतात माता लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. घरातील सुख, समृद्धी, सौभाग्य आणि कुटुंबाच्या मंगलासाठी हे व्रत केले जाते. मात्र वरद लक्ष्मीची व्रताची तारीख आणि पद्धत प्रदेशा व पंचांगानुसार बदलू शकते. श्रावणी शुक्रवारच्या आदल्या दिवशी काय करावे? तर देवघर स्वच्छ करावे, पूजा साहित्य तयार ठेवावे, जीवतीची प्रतिमा उपलब्ध असल्यास तयार ठेवावी, कलश, नारळ, फुले, हार, हळद, कुंकू इत्यादी साहित्य जमा करावे. नैवेद्यासाठी गोड पदार्थ बनवण्याची तयारी करावी. घरातील पूजा करण्याची जागा स्वच्छ ठेवावी. उठावे, घर स्वच्छ करावे, स्नान करून कपडे स्वच्छ परिधान करावेत, देवघर स्वच्छ करावे, पूजा करण्याच्या ठिकाणी सुंदर रांगोळी काढावी, पाट चौरंग ठेवावा, त्यावर स्वच्छ लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरावे. चला पाहूया पूजा साहित्य. पूजेसाठी माता लक्ष्मी किंवा जीवती देवीची प्रतिमा, पाट किंवा चौरंग, लाल किंवा पिवळे वस्त्र, कलश, पाणी, नारळ, आंब्याची किंवा उपलब्ध असल्यास पवित्र पाणी, हळदी कुंकू, अक्षता, लाल किंवा पिवळी फुले, हार, दुर्वा, परंपरानुसार आवश्यक असल्यास धूप, अगरबत्ती, तुपाचा किंवा तेलाचा दिवा, कापूस, वाती, नैवेद्य, विडा, सुपारी, दक्षिणा, आरतीचे ताट. त्याच्यानंतर आपल्याला कलश स्थापन करायचे आहे. तर कलशासाठी स्वच्छ कलश घ्यावा, त्यामध्ये स्वच्छ पाणी भरावे, कलशाला हळदी कुंकू लावून त्यावर नारळ ठेवावा, उपलब्ध असल्यास पवित्र पाने ठेवावीत. कलश देवीच्या समोर किंवा पूजेच्या जागी ठेवावा. कलश हा मंगल आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. माता लक्ष्मीची पूजा. सर्वप्रथम देवीला नमस्कार करावा. देवीला हळद कुंकू अर्पण करावे, अक्षता व्हाव्यात, फुले आणि हार अर्पण करावा, धूप आणि दीप दाखवावा, नैवेद्य अर्पण करावा, माता लक्ष्मीची आरती करावी. आपल्या घरच्या परंपरेनुसार श्री सूक्ताचे पठण करावे. जीवती देवीची पूजा. जीवती देवीची प्रतिमा स्वच्छ जागी लावावी. प्रतिमेला हळदी कुंकू लावावे, अक्षता आणि फुले अर्पण करावी, दिवा आणि धूप लावावा, गोड नैवेद्य दाखवावा, मुलांच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी. कुटुंबातील सर्व मुलांवर देवीची कृपा राहावी अशी मनोभावे प्रार्थना करावी. नैवेद्यासाठी आपल्या घरच्या परंपरेनुसार गोड पदार्थ नैवेद्याला ठेवता येतात. उदाहरणार्थ पुरणपोळी, अनरसे, खीर, लाडू, श्रीखंड, शिरा, गोड, भात, फळे. घरच्या परंपरेतील इतर पदार्थ नैवेद्यापेक्षा श्रद्धा आणि स्वच्छ मन महत्त्वाचे मानले जाते.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मी मंत्र. पूजेच्या वेळी श्रद्धेने हा मंत्र म्हणावा. ओम श्री महालक्ष्मी नमः. हा मंत्र आपल्या क्षमतेनुसार काही वेळा जप करावा. तसेच घरच्या परंपरेनुसार श्रीसूक्त, लक्ष्मी स्तोत्र किंवा देवीची आरती म्हणावी. मुलांसाठी विशेष प्रार्थना. ज्योती देवीसमोर प्रार्थना करताना, हे ज्योती माता, आमच्या मुलांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, बुद्धी आणि सद्बुद्धी दे. त्यांच्यावर येणारी सर्व संकटे दूर होऊ देत आणि त्यांचे जीवन सुखी व मंगलमय होऊ दे, अशी प्रार्थना श्रद्धेने करावी. विवाहित महिलांनी काय करावे तर विवाहित महिलांनी देवीला हळदी कुंकू अर्पण करावे, स्वतः कुंकू लावावे, देवीसमोर कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी. संध्याकाळी इतर महिलांना हळदी कुंकू देण्याची प्रथा आहे. काही घरांमध्ये आपल्या कुटुंबाच्या परंपरेनुसार वाण देऊ शकतात. संध्याकाळची पूजा म्हणजे संध्याकाळी देवघर स्वच्छ ठेवावे, पुन्हा दिवा लावावा, धूप किंवा अगरबत्ती दाखवावी, देवीची आरती करावी, नैवेद्य दाखवावा. कुटुंबातील सर्वांनी देवीला नमस्कार करावा. श्रावणी शुक्रवारची कथा म्हणजे श्रावणी शुक्रवारच्या विविध प्रादेशिक, पारंपरिक वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. लोकपरंपरेतील एका कथेत एका गरीब कुटुंबाचा उल्लेख येतो. कुटुंबावर आर्थिक संकटे होती, परिस्थिती अत्यंत कठीण होती. तरीही घरातील स्त्रीने देवीवरील श्रद्धा आणि शुक्रवारची पूजा सोडली नाही. तिने मनोभावे देवीची पूजा केली आणि आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना केली. काळानुसार तिच्या कुटुंबातील संकटे दूर झाली आणि घरात सुख समृद्धी आली, अशी श्रद्धा या कथेत व्यक्त केली जाते. या कथेतून असा संदेश मिळतो की श्रद्धा, संयम, प्रामाणिकपणा आणि चांगली कर्मे जीवनात महत्त्वाची आहेत. व्रतकथा ऐकण्याचे महत्त्व म्हणजे पूजा झाल्यानंतर व्रतकथा ऐकण्याची किंवा वाचण्याची परंपरा काही घरांमध्ये आहे. कथा ऐकताना देवीचे स्मरण केले जाते, कुटुंबाच्या मंगलासाठी प्रार्थना केली जाते. कथा ही धार्मिक श्रद्धा आणि संस्काराचा एक भाग आहे. श्रावणी शुक्रवारला काय करू नये तर आपल्या कुटुंबाच्या धार्मिक परंपरेनुसार या गोष्टी टाळाव्यात. घरात भांडणे करू नये, कोणाबद्दल वाईट बोलू नये, जाणून बुजून कोणाला त्रास देऊ नये, पूजेच्या वेळी अस्वच्छता ठेवू नये, अन्नाचा अपव्यय करू नये, मनात नकारात्मक विचार न ठेवता शांतपणे देवीचे स्मरण करावे. उपवास करावा का तर श्रावणी शुक्रवारला उपवास करण्याची पद्धत काही कुटुंबांमध्ये आहे. मात्र उपवास करणे सर्वांसाठी बंधनकारक नाही. आपल्या आरोग्याची आणि घरच्या परंपरेची काळजी घेऊन निर्णय घ्यावा. उपवास शक्य नसल्यास श्रद्धेने पूजा किंवा प्रार्थना करता येते. पूजेतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रावणी शुक्रवारच्या पूजेत केवळ मोठ्या प्रमाणात साहित्य किंवा खर्च करणे महत्त्वाचे नाही, तर स्वच्छता, श्रद्धा, भक्ती, चांगले विचार आणि मनापासून केलेली प्रार्थना याला विशेष महत्त्व आहे. घरासाठी विशेष प्रार्थना म्हणजे पूजा करणे. पूजा पूर्ण झाल्यानंतर सर्वांनी हात जोडून म्हणावे, हे लक्ष्मी माता, आमच्या घरात सदैव सुख, शांती आणि समृद्धी राहू दे. घरातील सर्व सदस्य निरोगी राहू देत. आमच्या मुलांना उत्तम आरोग्य, बुद्धी आणि दीर्घायुष्य लाभू दे. घरातील सर्व संकटे दूर होऊ देत. आमच्या घरावर तुमची कृपादृष्टी राहू दे. भक्तिमय संदेश म्हणजे श्रावणी शुक्रवार हा केवळ धन समृद्धीची पूजा करण्याचा दिवस नसून कुटुंबासाठी, सुखासाठी, मुलांच्या आरोग्यासाठी आणि घरातील मंगलांसाठी देवीचे स्मरण करण्याचा दिवस म्हणून अनेक कुटुंबांमध्ये श्रद्धेने पाळला जातो. माता लक्ष्मी आणि ज्योती देवीच्या चरणी मनोभावे प्रार्थना करूया. जय माता लक्ष्मी, जय ज्योती माता. माता लक्ष्मीची कृपा आपल्या सर्वांच्या घरांवर सदैव राहू दे. ओम जय लक्ष्मी माता. ओम धनलक्ष्मी माता. ओम जय लक्ष्मी माता. ओम धनलक्ष्मी माता.